ओवी, तुझा मित्र खरंच येणार ना? त्याने मला बोलवलंय म्हणल्यावर येणारच ना बाबा. मग ते बरं, एक मी पूजेचं सामान घेऊन येतो. सारंग सर, मी पण येते. मलाही पूजेचं सामान घ्यायचंय. हा, तू इथेच थांब. ठीक आहे, मी पूजेचं सामान आणतो आणि जर अभिर आला असेल तर त्याला पण घेऊन येतो. तोपर्यंत गाडीच्या बाहेर निघायचं नाही. हा. अरे चल लवकर. अरे अबीर, किती घाई करतोस? थांब अबीर, थांब ना. काय करतोयस? आई, तू बघ ओवी. चल जाऊ तिच्याकडे. अरे हो, थांब. आधी पूजेचं सामान घेऊया. अगं आई, तू एक काम कर. तू पूजेचं सामान घेऊन मंदिरातून भेट मला. मी ओवीला घेऊन लवकर तिथे येतो बघ. अरे अबीर, ओवी, अबीर. ऐकतच नाहीये मुलगा. ओवी, अबीर, हाय हाय. अरे अबीर, किती वेळ लावलास रे यायला? मी वाट बघत होते. सॉरी, पण आता आलोय ना. आता आपण खूप मजा करत असतो की ग. मला तुला भेटून ना खूप छान वाटते. मला पण तुला भेटून ना खूप आनंद झाला असता बघ. अबीर, एवढी माणसं येतात, काय चाललंय? अगं ओवी, आज नाही त्या उत्साह असतो बघ. म्हणजे काय? अगं म्हणजे जो कोणी डोळ्यांवर पट्टी बांधून एकही शब्द न बोलता विठोबाच्या पुढे दिवा लावेल, त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम कायमचे दूर होत असतात बघ. आणि त्याची सगळी इच्छा पूर्ण होत असतात. हो, मग आपण दोघं दिवा लावायचा. पण ओवी, माझ्या आईच्या आयुष्यात ना खूप प्रॉब्लेम्स असतात बघ. म्हणून तिनेच दिवा लावायला हवा ना. या घरातल्या कुणाकडे ही माझी तक्रार केलीस तर काय होईल हे माहितीये ना तुला? माझ्या बाबाचा जीव जाईल, मग तो परत कधीच भेटणार नाही. माझ्या पण बाबाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपवायला त्यानेच दिवा लावायला हवा. राईट? एकदम राईट.